तुम्ही पडा. हो तो विसरलाय, आपल्याला विसरलाय तो. नाही नाही. हो नाही, तो कशाला येईल इथे. माझ्या बाळा तुम्ही झोपा. पडा, शांत पडा. येऊ दे दयाळा दीनांचा उमाळा, तुझ्या पावलाशी सुखाचा विसावा. पुत्र सौख्यासाठी देह भार वाहिला, पुत्र सौख्यासाठी देह भार वाहिला. पुण्याच्या पदरी विखाराच्या वाटा, सरली वाट सारी अंतकाळ ठाकला. तुझ्या भेटीसाठी प्राणकंठी दाटला, प्राणकंठी दाटला. कोण रे बाबा तू? कसलं दुःख झालंय तुला एवढं? अरे बाबा, आम्हीच दुःखी लाचार, तुला काय मदत करणार? बोल बाबा बोल. दुःखालाच वेदना कळते. हो, आपल्यासारखाच कोणीतरी खूप भोगलेला असेल या जगात. बाबा, आपण कोणी गुणाचं नसतं रे, कोणी गुणाचं नसतं बाबा, नसतं. बोल बाबा बोल. पुंडलिका, पुंडलिका, माझा पुंडलिक. आपला बाळ. पुंडलिका, पुंडलिका. तो पुंडलिक नाहीये आपला. तुम्हाला भास होतंय. नाही. तुम्हाला भास होतंय. असं म्हणू नका बाबा, मी तुमचा पुंडलिकच आहे असं म्हणू नका बाबा. आई, आई मला क्षमा कर. मी तुम्हाला दोघांना घरी नाही आलो. आता काय राहिलं पुंडलिका? आता काय राहिलं? काय मी तुम्हाला दोघांना घरी घेऊन जाणार आलोय. मला प्रायश्चित्त करायचंय बाबा, मला प्रायश्चित्त करायचं. पुंडलिका, तुम्ही माझ्या घरी चलो. सत्याबाई, काय म्हणताय? अहो, पोरानं फारच मनाला लावून घेतलेलं आहे. हो, आपलंच पोर येते. आपल्या पोराच्या चुका आपणच पदरात घ्यायला हव्यात ना. हो, पुंडलिकानं कुक्कुट स्वामीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंढरपुरी वास्तव्य करायचं ठरवलं. हे ठीक आहे. अहो, पण सुनबाईला एकटीला सोडून आला, हे काही योग्य केलं नाही त्यानं. अहो, मी बोलले त्याच्याशी.
पण आपल्या या अवस्थेला तीच कारणीभूत झालीये म्हणून राग आहे त्याचा तिच्यावर. आपणच समजावायला हवं त्याला. बर झोपा आता, पुंडलिका यायची वेळ झाली. हो, पडा. तुम्ही पण पडा. हो. ऐक माझं चुकलं, खरंच माझं चुकलं, खूप चुकलं. आणि माझ्या चुकीचं मला प्रायश्चित पण मिळालंय. तुमचे पाय सोडून आता मी कुठेही जाणार नाही. सासूबाई, बोला ना काहीतरी. मी देखील यांचे चरण सोडून जाणार नाही. तू त्यांची क्षमा माग. या माता पित्यापेक्षा या जगात दुसरी कुठलीच गोष्ट पवित्र नाहीये. सासूबाई,